आजीला खरंच प्रेसची गरज आहे कमी. असं काय होऊन गेलंय हे? तिने पण एक्सपेक्ट असेल केलं की तिच्यासोबत असं काहीतरी होईल. मला खूप टेन्शन येत आहे. होय, खरं अशा कशा पडल्या त्या? काय बी कळना झाले. खरं मी निंगीला बोलवायला गेलतो वर, तेव्हा कामिनीजी खाली येत होत्या. मग त्या वर कशा काय आल्या? मला असं वाटतं त्यांना तुला धक्का द्यायला आलेला असणार आणि तुला धक्का देता देता ती स्वतःच पडून गेली. आणि का ग, काय बोलतेस तू? नाही कमळे, ती तिच्या ग्रॅनीला चांगलंच ओळखते. यू नो व्हॉट, आता समजा पोलीस आले ना तर कमी राणी आजी तुझंच नाव घेईल ग. मी ओळखते तिला. ती 101% तुझंच नाव घेईल. ऋषीचा फोनच लागत नाहीये. काय करू? साहेबाला फोन करतो. राजन सर, हा बोला ना सर. हे बघ, मी जे काय घडलं ते तुला सविस्तरपणे नंतर सांगतो, पण तुला आत्ता माझं एक काम करायचंय प्लीज. बर. झालंय असं ना की घरामध्ये आत्या वरच्या मजल्यावरनं खाली पडली. अरे काय? हो, पण तिला कमळीने ढकललं असा रागिणीने आरोप केलाय कमळीवर. त्यामुळे पोलीस कमळीला पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत. नाही, मी जाणारच होतो पोलीस स्टेशनला, पण आत्याची अरे कंडिशन इतकी क्रिटिकल आहे की मी इथनं जाऊ नाही शकत. म्हणजे मी इथनं निघूच शकत नाही. मी माझ्या एका वकील मित्राला फोन केला होता, पण तो आउट ऑफ इंडिया असं म्हणाला. तू प्लीज, माझी तुला एक रिक्वेस्ट आहे, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊन एखादा चांगला वकील करून कमळीची बेल होते की नाही बघ ना प्लीज. मी ऋषीला फोन करतोय पण त्याचा फोनच लागत नाही. अरे तुम्ही काही काळजी करू नका. मी एक काम करतो, आत्ताच लगेच पोलीस चौकीला जातो आणि काय होतंय ते बघतो. आणि नयनतारा मॅडमांचे काही ओळखीचे वकील आहेत, त्यांनाही कॉन्टॅक्ट करतो. हां, तुम्ही काळजी करू नका. ओके ओके. हां हां, थँक्यू साहेबा, थँक्यू सो मच. मला माहिती आहे तुझी काहीच चूक नाही आहे आणि राणी आजी तर माझी आहे ना, त्यामुळे सगळा ब्लेम माझ्यावर घेईन. आणि का ग, काय बोलतेस तू? प्लीज असलं काय बी करायचं नाहीस तू. अगं, तू न केलेल्या चुकीचा गुन्हा तू स्वतःवर का घेतेस? आणि का तू आता सुधारतेस, चांगलं बघायला लागलीस. आजी आजोबा बाबा किती खुश आहेस बघितलंच की नाही? तेव्हा तू असलं काय बी करायचं नाही. तुला माझी शपथ आहे. अगं ए कमळे, अगं तशी तर मग चूक तुझी बी नाही ना व. हां, आणि त्या कडू आजीच्या बाबतीत काय झालं हे आपल्यापैकी कुणालाच माहित नाही. मग तू का त्याची शिक्षा करून घ्यायलीस? आणि आपण इथं कशाला आलोय कमळे, आणि कशात अडकलोय? अगं काय करायलोय आपण? आणि मी काय म्हणतोय कमळे, आपण उगाच या भानगडीत पडायलाच नको. बघ, जेवढं काही मला माहिती होतं ते सगळं मी पोलिसांना सांगितलं. पण तू काय अजिबात काळजी करू नकोस. तू काय बी केलेलं नाही ना, तर तुला काय बी होणार नाही. काय बी होणार नाही? तिला अटक तर झालीच ना व. निंग्या ग, गप की जरा. डोसकं फिरलंय का तुझं? जरा शांत राहा. कोण चुकीचं आहे कोण नाही हे पोलीस उडकून काढतील की. आपण त्यासनी सहकार्य करायला नको का? ए, बाकीच्याने घरी चला आता. तिला कोठडीत टाकावं लागेल आम्हाला. चला चला चला. शिंदे, या तिला आतमध्ये. हो. निंगे, अनिका, तुम्ही आता घरला जावा. हे बघा, आजी आणि आजोबा घरी आहेत. त्यासनी लय काळजी वाटायला. प्लीज त्यांची काळजी घ्या. नाही कमळी, मी नाही जाणार. जरा ऐका माझं. कमळी खरंच बरोबर बोलते. आपण थांबून इथं काहीच होणार नाहीये. हां, आणि आपल्या कमळीला काही होणार नाहीये. चला चला. ऋषी, अरे एक जरा बोलायचं होतं. काय झालं? कमळीला पोलिसांनी अटक केली. पण का, कसल्या बेसिसवर नक्की? ऐक ऐक ऐक, शांत हो जरा. कामिनी मॅडमना ढकलून मारायचा प्रयत्न केला
असा संशय ठेवून चौकशीसाठी अटक केली. अरे अरे काय मूर्ख आहेत का रे हे लोक? अरे पण सतत कमळीच्या मागे लागलेले असतात. अरे तू शांत हो. ऋषी बाबा, ती कमळी आहे ना, ती गावाकडनं आलेली पोर आहे आणि मला नाही वाटत का ती असं काय करेल. तुम्ही तिला बाहेर काढाल ना, ती तुमची विद्यार्थिनी आहे ना, तुम्ही तिला बाहेर काढा. म्हणजे मला असं वाटतं का या समजामध्ये तिचं शिक्षण नको थांबायला. एक 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 मावशी, तुम्ही का घाबरताय? आणि काही झालेलं नसणार आहे तिला. तिने काही केलं नाही मला माहिती आहे. साधा चौकशीसाठी घेऊन गेले असते ते. मी होतो तिथे तेव्हा. मी थांब बघतो कोणी लॉयर आता मिळेल का. आई तुळजाई, अगं तुला तर माहित आहे ना कमळी निर्दोष आहे, तरी मी तिला अशी शिक्षा का द्यायलीस? आई माझ्या कमळीचं रक्षण कर, आई रक्षण कर. निंगी, अगं किती रडशील, नको नाहीत का रडू. तू खूप ओव्हरथिंक करते. कमीला काही नाही होणार, शील बी फाईन. पण तू त्रास नको ना करून घेऊ. अनिका, तुझी ती कडू आजी शुद्धीवर आल्यावर खोटं बोलेल काय? हा, ती कमळीचं नाव घेईल काय? अनिका, असं असेल तर प्लीज कमळीला येत बाहेर काढ. तुला मी माहित आहे ना मग तिनं काय बी केलेलं नाही. करशील ना मग? हे बघ, मला माहिती आहे कमी खरी आहे. कमीने काही नाही केलं, ती इनोसेंट आहे. त्यामुळे मी तिला वाचवायला काही करेन. ट्रस्ट मी तिला वाचवेन. मी, डोंट वरी.